हॅलो टू एव्हरीवन, देवश्रीज वर्ल्डमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो रिंगस येथे श्री खाटूश्याम बाबा यांच्या दर्शनाला. तेथून आता आपण पुढे जाणार आहोत श्री ब्रह्मा मंदिर पुष्कर येथे जाणार आहोत. पुष्करला पोहोचल्यावर रात्री मंदिर बंद झालेलं होतं, त्यामुळे मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मंदिरात दर्शनासाठी गेलो. आता आपण आहोत पुष्कर येथे. आता आपण श्री ब्रह्मा मंदिर येथे जात आहोत. मंदिरात दर्शन घेऊन भारतात ब्रह्मदेवाचे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर पुष्कर येथेच आहे. हे मंदिर सुमारे 2000 वर्षापूर्वीचे मानले जाते. नंतर त्याची पुनर्बांधणी झाली. मंदिराजवळच पवित्र पुष्कर सरोवर आहे. मंदिरात संगमरवर वापरलेले आहे. गर्भगृहात 4 मुख असलेली ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. येथील कथा अशी आहे की ब्रह्मदेवाने येथे यज्ञ केला होता. यज्ञासाठी पत्नी सावित्री हवी होती, पण त्यावेळेस सावित्री देवी तिथे नव्हत्या. म्हणून ब्रह्मदेवाने दुसऱ्या पत्नीबरोबर म्हणजेच गायत्री देवीबरोबर यज्ञ केला. रागाने सावित्रीने ब्रह्मदेवाला पृथ्वीवर तुमची पूजा कमी होईल असा शाप दिला. म्हणूनच ब्रह्मदेवाची मंदिरे फार कमी आहेत. कार्तिक पौर्णिमाला येथे मोठा उत्सव भरतो. हजारो भक्त या दिवशी पुष्कर. चला तर मग आपण मंदिरात आलेलो आहोत. घर बसल्या तुम्ही देखील ब्रह्मदेवांचं दर्शन घ्या. अतिशय सुंदर असा परिसर आहे. येथे बाजूला धनपती कुबेर भगवान मंदिर आहे. ओम नमः शिवाय. जय श्री पशुपतीनाथ. चालू होतो.
आता आपण मंदिरातून दर्शन घेऊन सरोवराकडे जात आहोत. चला. अच्छा, कोई तीर्थ का पूजा तीर्थ तर्पण करने वाला है तो बोलते ना, इसी सरोवर का पूजा अर्चन है। गुरु जी प्रणाम। जय जगन्नाथ मुखिया जी। चला, आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण रूमकडे जात आहोत. सकाळी सकाळी प्रसन्न वातावरणात दर्शन झाले. आता आपण येथून पुढे श्री सावरिया शेठ येथे जाणार आहोत. बघा, मला खूप सारे मोर होते इथे, भरपूर म्हणजे पिकॉक होते. आता आपण पुष्कर येथून श्री सावरिया शेठ येथे जाण्यासाठी निघालो आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. टेक केअर. बाय. थँक्यू.